राणीची मला ना एक गोष्ट कळतच नाही, तू का माझ्यावर अशी जबरदस्ती करतेस? आणि हे काय चाललंय? तू स्वतः त्या मुलाला काही नाही बोलली, मलाही बोलू नाही दिलं. आणि ना मला एक गोष्ट तुला सांगायची की आतापासून ना मी कुठलाच प्लॅन तुझा ऐकणार नाहीये कधीच. ठीक आहे, नको ऐकूस, काही हरकत नाही. पण आता जेव्हा माझे प्लॅन सक्सेसफुल होतील ना, तेव्हा तूच माझ्या मागे धावत येशील. इन युअर ड्रीम्स ग्रॅनियाजी, इन युअर ड्रीम्स. बरं बरं. हॅलो, हा बोला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कमळीला एक नवीन टास्क दिलेला आहे. म्हणजे तिला काही करून उद्याच्या उद्या ग्राउंड रिपोर्ट सबमिट करायला सांगितलं आहे. हा, वा 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 वा. असंच काम करत राहा आणि त्याची चांगली फळं पण खात राहा. हा बरं, हे बघा, आता जो काही तुम्ही त्याला रिपोर्ट बनवायला सांगितलेला आहे ते तिने उद्याच कंप्लीट करायला पाहिजे. आणि जर का केला नाही तर तिचं GS पद काढून घ्यायचं. हो, नाही पण अन्नपूर्णा मॅडम, मला एक कळत नाही, तुम्ही प्रिन्सिपल आहात की शिपाई? आपल्या अधिकारांचा त्याचा जरा वापर करा ना. आणि हे बघा, ती जो काही रिपोर्ट सबमिट करेल ती उद्याच करणार आहे, त्यामुळे आपल्या कमिटीची मीटिंग पण उद्याच ठरवा आणि ते सगळ्यांना तसं कळवा. लक्षात आलं? हा, कळवतो मी. बरं 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 बरं. अच्छा, चला. राणीजी, काय झालंय? अनुबळा, ती कमळी आहे ना, तिला मी एक टास्क दिलेला आहे. डेलीचं ग्राउंड रिपोर्टिंग करायचं आणि ते कमिटीला कळवायचं, असं रोज करायचं. म्हणजे आता ते सगळं करताना तिला रात्रीचा दिवस करून त्या सगळ्या गोष्टी करत राहाव्या लागतील. राणीजी, सिरियसली हे काय आहे ग्राउंड रिपोर्ट अँड ऑल? अगं ग्राउंड रिपोर्ट बनवायला त्या कमळीला काय प्रॉब्लेम येणार आहे? तिला काही प्रॉब्लेम होणार नाहीये ग, परंतु तिला त्यासाठी तिचा अभ्यासाचा वेळ द्यावा लागणार आहे. हाय, मग हा रिपोर्ट जर तिला बनवायचा असेल तर तिला तिचा अभ्यासाचा वेळ द्यावा लागेल. याचा परिणाम काय होणार? तिचा अभ्यास होणार नाही, परीक्षा जवळ आलेली आहे, म्हणजे मग ती नापास होणार आणि नापास झाली की तिची स्कॉलरशिप रद्द होणार. स्कॉलरशिप रद्द झाली की सगळ्याच गोष्टी सोडून तिला पुन्हा गावचा रस्ता पकडावा लागला. कळलं का? वाव राणीजी, व्हॉट अ ग्रेट प्लॅन. तुला माहितीये का, त्या मॅड आजी सारखं ना तुला पण आता मी मॅड आजी बोलवायला सुरू करणार आहे, कारण की तू मॅड झाली आहेस. अभ्यासाचा परिणाम, अगं काही इफेक्ट नाही होणार आहे तिला, काहीच नाही. कारण की ती मुलगी आहे ना, ती जेन्युइनली हुशार आहे गावछाप. आणि क्लासमध्ये जे ती ऐकते ना ते तिच्या लक्षात राहतं. शिपावट ती, तिला ना काही एक्झाम मध्ये फरकच पडणार नाहीये. झालं का बोलून? हे देवाने तोंड दिले म्हणून काय तोंडाचा पट्टा सुरूच ठेवायचा का? शांत बसताच येत नाही का? चिल.